मंडळींनो स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये। माझं नाव आहे सोहम सचिन अधिकारी, तुम्हाला माहितीच असेल सोहम सचिन अधिकारी। स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये। आजचं काहीतरी नवीन युनिकच असणार आहे, म्हणजेच की आपल्या या छोटीने आणलेलं आहे नव्या बारातीमध्ये, म्हणजेच की मोठ्या एका लग्नामध्ये। तर शादी कौन सा है, जरा 2 मिनट से बोल सकता है शादी कौन सा है? प्रजापती परिवार असा एक परिवार आहे। तर बघायला गेलं तर तुम्हाला तुला दाखवतो 2 मिनिटांनी। तर आता मी आलो आहे, आता वाजलेले आहेत 8:30 वाजलेले आहेत। आणि हे जे काका मोठे काय बडे बाप्पाने आम्हाला घेऊन आलेले आहे इथे। म्हणजे हे जे बडे बाप्पा हा छोटू आहे। ऐका, तुझं खरं नाव काय आहे? तुझा सरनेम का पुरा नाम बता, पुरा नाम? आर्यन यादव याचं नाव आहे। प्रमोदच्या गावाला आलोय, तसा आपल्याला हा एक मित्र बनला आहे, मस्त आहे। याचा एक मोठा भाऊ पण येणार होता पण तो आला नाही। तर चला जास्त बोलणार नाही, तुम्हाला इकडची सिच्युएशन दाखवतो कशी काय आहे ती। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला धुळा दाखवतो, चला। पहिला सलाड घेतलाय, सलाड बस कर। जेवायचं आहेच तर जेवून घेतो मस्तपैकी। सगळ्यात पहिला सलाड घेतलाय, सलाड। अशी ही मेजवानी है, नहीं तो डायरेक्ट चालू कर दी है। तो मैं भी अभी चालू कर रहा हूँ, फटाक से सूर मारता हूँ पनीर की भाजी कडक। चलो, तर मंडळीनं जेवण झाल्याच्या नंतर खूप एकदम मस्त जेवण होतं आणि एकदम द्यायला पण एकदम चांगलंच देत होते सगळेजण। आणि छोटू बोलला की चल आता डायरेक्ट जाऊया नचन्नीयाकडे। तर नचन्नीच्या इथे आलेले आहे, म्हणजे इथे पाठी जो बघू शकता तो तिथे हाय करो, हाय। अच्छा, तो आपने खाना खाया है ना? कैसा लगा आपको खाना, एक बार बताओ। खाना से अच्छा लगा, खाना तो एकदम कड़क। तो उसके बाद मराठी ओनली मराठी। तर त्यानंतर इथे जो बघू शकता वातावरण एकदम थंडीचं वातावरण आहे, मस्तपैकी। आतमध्ये एक टी शर्ट घातली आहे, ही जी उडी आहे, हे बघा, ही आतमध्ये एक टी शर्ट आहे आपल्या गावची। त्यानंतर त्या नचनीचं नाव काय होतं? शेजाल। छोटू बोलला की जाऊन तिला विचार की असं असं आहे। तर मी जाऊन पहिलं तिला बोललो की तुझं नाव काय? ती बोलते क्या? मी परत बोललो की तुझं नाव काय, मराठीतच तिला बोललो। ती गावची आहे, या साईडची राहणारी। तर मी परत तिला हिंदीमध्ये विचारलं आपका नाम क्या है, आपका नेम क्या है, असं हिंदीमध्ये बोललो तिला। तर त्यानंतर तिने सांगितलं काय, सेजल नाव सांगितलं तिने। तर चला तुम्हाला ते दाखवतो, म्हणजे ते काय बोलतात काय नाही, कसं काय त्यांचं वातावरण सगळं दाखवतो। चला डायरेक्ट भेटूया त्यांच्या, ते दोघीजणी आहेत, दोघींना पण भेटूया, चला। आणि तिकडे जात होतो मी, म्हणजे नचन्नीयाकडे जात होतो। नचन्नीयाच ना? नचन्नीयाकडे जात होतो, म्हणजे आपल्या इथे असं बोलतात की नाचणारे बाया। तर तिकडे जात होतो, तेवढंच एक शॉट झाला, म्हणजेच की तिच्या अंगावर एका पोराने पाणी वतलं। आता का वतलं, चुकून गेलं काय माहिती। तर असं काहीतरी झालं आहे शॉट। आम्ही इथे बसूनच इकडनं बसून आम्ही थोडंसं लग्न बघून, पण याच्यामध्ये ना सकाळी रात्रीच लग्न होतं, असं काहीतरी वेगळंच आहे आणि वेगळंच काहीतरी बघायला भेटते मला। आणि मित्रांनो नचन्नीयाकडे इथे जाणार होतो, तेवढ्याच असा शॉट झाला। तिकडे जाऊन मी फक्त एवढंच करणार होतो, म्हणजे की त्यांच्यासोबत जरा 2-3 बोलणार होतो मराठीमध्ये, आणि त्यांना हिंदीमध्ये बोलायला लावणार होतो। मी मराठीत आणि ते हिंदीत, जरा काहीतरी नवीनच। त्यानंतरच असं झालं। तर चला जेवलो पण आहे, तर आता बघूया कसं काय होतंय ते लग्न तर सुबह सकाळी लग्न होणार आहे। तो उसके बाद मतलब की ह्याच्यानंतरच आपल्याला असे 2 छोटे मित्र भेटले आहेत। तर तुझं नाव, तुम्हारा नाम क्या है? आयुष। और तुम्हारा? और कितने में पढ़ते हो तुम? 6 में। अच्छा वेरी गुड। तुम
6 अपना हाइट कम ज़्यादा है, थोड़ी बहुत डिफरेंट है। आप क्रिकेट खेलते हो क्या, कबड्डी क्या और कुछ? मराठी बोल। कबड्डी, अच्छा है। मैं मराठी बोलता हूँ। कैसा, अच्छा लगता है? तो एक बार ऐसे करो, मतलब ऐसे करो और बोलो टरटरीत, टरटरीत, लांबलेट, लांबलेट, हाय। हाँ साहेब कच्चा टेम्पो में यार ही आपली अशी आयडिया एका लहान पोराने घेतली आहे, तर तो बोलतो की तू भारी स्टंट कर। तर म्हणून असे आपले मित्र बनतात बाहेर गेल्या गेल्या। तसं युपीला आलो आहे, काहीतरी नवीनच असणार आहे। तर तुम्ही इंस्टाग्रामवर तुम्ही बघितलं असेलच आणि यूट्यूबवरच चालू आहे आपला, म्हणजेच की आता हा सेकंड लग्न माझ्यासाठी एकदम खास आहे, बस बाकी काय नाही। आणि ह्या आयडी घेतली ती मला एकदम आवडलं, की म्हणजे कुठेतरी आपली एक इज्जत आहे आणि आपला कुठेतरी एक ओळख बनवू शकतो असं मला काहीतरी वाटतं, बस बाकी काय नाही। आता इथे लग्न पण आहे, तर तुम्हाला दाखवेलच पुढे काय असेल ते। चला त्या लग्नामधूनच अर्धवटच आपण निघालेलो आहोतच आणि एवढा कंटाळा आलेला की काय सांगू तुम्हाला, एकदम कंटाळा। आणि बघायला गेलं तर थंडी पण एकदम टरटरीत वाजत आहे आणि एवढ्या अंधारात आपण निघालेलो आहोत घरच्या मार्गाला, म्हणजेच की आपण आलेलो 8:30ला, मी तुम्हाला सांगितलं असेलच। कॅमेऱ्यामध्ये बोलून काय हां बोलून कॅमेऱ्यामध्ये बोलून काय मी शकत नाही, कारण की खूप थंडी पण आहे आणि रास्ता पण काही समजत नाही। काका आपल्याला पुढे पुढे घेऊन चालले। आणि हा मित्रांनो, काकांची एक स्टोरी सांगायला गेलो तर म्हणजेच की एकदम थांबा जरा, शपथ, हा असा रोड आहे आणि पुढे काहीच नाही दिसत आहे बघा, असं सगळं धुकं आहे। आणि छोटू आणि काका आणि हा मित्रमंडळीनं, काकांची एक स्टोरी सांगायला गेलो तर माझ्यासोबत असं एक झालं की तुम्ही आविषम पिक्चर बघितला असेलच, तशावरनं मला असा अनुभव येतो माझ्यासाठी की म्हणजे मी युपीला आल्यापासून काका माझ्यासोबत एकदम फ्रेंडली राहत आहेत, म्हणजे काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, काही पण असू दे एकदम फ्रेंडली राहत आहेत। गाडीने चल, मी लगेच चालायचो, कारण की फिरायला म्हणजे की आपण कुठे पण उठून लगेच जातो। पहिला पण पहिला प्रमोदला विचारतो जाऊ काय, तो हा बोला की लगेच पळून जातो। तर काकांना मी बघू शकता, काका कुठे आहे, हां बघा अजून पण माझ्यासोबत फ्रेंडली आहे। हे छोटू थांब, मला काय दिसतच नाही खाली। हां तर काकांची स्टोरी सांगतो आता। तर आल्यापासून एकदम खूप माझ्यासोबत फ्रेंडली राहत आहेतच। आई शपथ खाली काहीच नाही दिसत आहे रे, पण पूर्ण अंधार आहे। एकटेच चाललेत, एकटेच। हां तर चला सांगायला सुरुवात करतो। तेव्हा मी आल्यापासून काकांच्या पायाला काहीतरी लागलेलं, पण मी असं विचारलं नाही काय लागलंय, फक्त त्यांनी मला एकच उत्तर दिलेलं की हां एकच उत्तर दिलेलं की मला काहीतरी लागलंय आणि पाय तुटलेलं आहे, असं काहीतरी सांगितलेलं। मी बोललो ठीक आहे, एवढं काही मी लक्ष दिलं नाही। पण आता मला छोटूनी थोडीशी 2 शब्दांनी एक स्टोरी सांगितली, म्हणजेच की त्यांच्या पायाला गोळी लागलेली। बोलो गोळी लागलेली, बोलो असं काय, तर नंतरला तर बोलो असं काय, तर स्टोरी ऐकायलाच पाहिजे। तर नंतरला गाडीवरनं येता तर स्टोरी सांगितली की भांडण झालेली, कारण की 2 नंबरच्या काय 2 नंबर काय हां 2 नंबरच्या धंद्यावरनं भांडण झालेली, अशी छोटी मोठी भांडणं झालेली। तिकडनंच मोठी भांडणं झाली आणि पहिला काकांना मारलं गेलं, त्यानंतरच ह्या काकांना मारलं गेलं, त्यानंतर काकांनी 25 लोक ना रे, 25 लोक घेऊन त्या 30-40 काहीतरी आहे, 30-40 लोकांच्या इथेच गेले। त्याकडनं काय तो लफडी झाली, काय झालं, मग नंतर मी बोललो ठीक आहे, काय झालं असेल पुढे आता काय एवढं मला माहिती नाही। पण त्याला काय केलं, निसा मारला असेल ना, जसं तुम्हाला गोळी मारली तसं नाही, त्याला डायरेक्ट मी उडवून टाकलं। बोलो काय, त्याला डायरेक्ट मी उडवून टाकलं, मी डोक्याला असा हात लागला, फुल मी शॉट, एकदम खतरनाक ती वाली स्टोरी झाली माझ्यासाठी। आणि पूर्ण अंगाला काटा वाटला, कारण की एवढे दिवस मी काकांसोबत फ्रेंडली राहतोय, त्यानंतर बोलू आता मी घाबरतोय त्यांना, म्हणजे आता माझ्यासमोर आहेत मी घाबरतोय, असं झालंय। तर निघालेलो आहोत घरच्या मार्गाला
जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि अर्धवटच लग्न सोडून आपण निघालेलो घरच्या मार्गाला, कारण की रात्री लग्न होतं. आणि अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजेच की आपल्या काकांचे म्हणजे छोटूच्या मोठे पप्पा काहीतरी एक त्यांचे मित्र वगैरे सगळे येणार होते, त्यांची गँग येणार होती. तर मला ते बघायचंच होतं, कारण की ते बंदूक वगैरे सगळं म्हणजे बंदूक कट्टा बिट्टा सगळं काय असेल ते म्हणजे ते सगळं सोपोट आहेत ना, सोपोट घेऊन सगळं एकदम येणार होते. गाडी 3-4 गाडी काय असतील ते. थंडी एवढी आहे तर हे बघा असं एक लावायला लागते. इसको क्या बोलते रे आपल्याला काय हो? अरे ये ऊपर ऐसा डोके पे लगा हो पन्नी टोपी कण टोपी. अच्छा कण टोपी. अच्छा. तर काकांची स्टोरी अजून एक काहीतरी सांगतीलच जाता हे बघा. आता निघालेलो आहे आणि काकांनी सांगितलं की आपल्याला अर्धा तास लागेल खरतापूरच्या इथे पोचायला. आणि अंकल हे गाव कोणचं ताबी आहे ते हो? खनुआई. अच्छा खनुआई. हा बघू शकता हा एक पोस्टर आपल्या. तर इथेच आता ब्लॉग संपवतो असा मी जाहीर करतो. आजचा ब्लॉग लग्नाचा होता. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त करून ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय आणि गुड नाईट.